बोला साहेब, काय सांगत होता तुम्ही? तुम्हाला तर माहितीच आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार भरतचा मृत्यू एका विषारी गॅसमुळे म्हणजेच मिथेन गॅस लीक झाल्यामुळे झालाय. पण मशिनरीज व्यवस्थित असण्याचा रिपोर्ट तुम्हीच दिला होता ना? मशिनरीज ओके असल्याचा मी खोटा रिपोर्ट जरी दिला असला तरी मशिनरी इतक्या खराब नव्हत्या की त्यातून गॅस लीक होईल. तो गॅस नेमका कसा लीक झाला हे माझ्यासाठी देखील कोड आहे. वल्लू, तुला आठवतंय आपल्या गृहप्रवेशाच्या दिवशी मला एक फोन आला होता. तेव्हा मला गडबडीने जावं लागलं होतं. त्या फोनवर मला या घडलेल्या घटनेबद्दल कळलं होतं. मी तिथे गडबडीने पोहोचलो तेव्हा मला सांगितलं की ज्या मुलाचा अपघाती मृत्यू झालाय त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. पण खरं तर त्याची बॉडी त्यांनी कुठेतरी दुसरीकडेच. माझ्यावर विश्वास ठेवा, मला तीळ मात्र देखील कल्पना नव्हती की असं काही झालंय. हे सगळं आता बोलून काय उपयोग आहे? साहेब, एक विचारू का? रात्री झोप लागते का हो तुम्हाला? नाही म्हणजे माझा पोरगा गेल्यापासून रात्रीचा झोपत नाही हो मी. काका, त्या दिवशी तुम्ही मला विचारलं होतं ना की मला शांत झोप लागते का? नाही लागत काका. मी नकळतपणे या सगळ्यात होतो, त्यासाठी तुम्हा दोघांची माफी मागतो. माफ करा. साहेब, नको साहेब. आमचा पोरगा तर काय आता परत येणार नाही, पण तुमच्यामुळं आम्हाला न्याय मिळेल. वल्लरीताईंनी आमच्यासाठी जे बी काही केलं ना त्याची तर परतफेड पण होऊ शकत नाही. आम्ही माफ करतो साहेब तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. काका, सानिका, मी आजच कोर्टात जाते आणि ह्यांचं नाव मी स्टेटमेंटमध्ये नोंदवते. हे माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहेत हे मी आज कोर्टात जाऊन नोंदवणार आहे. मॅडम, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. खरंच थँक्यू. येतो आम्ही. येतो साहेब. आता खरंच मनावरचा ताण कमी झाल्यासारखं वाटतोय का? आता अजिबात काळजी करू नका. तुम्ही खूप चांगली गोष्ट केली. फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे घरातनं बाहेर फार पडू नका. आणि पडलात तरी सुद्धा काळजी घ्या, कारण आता तुम्ही माफीचे साक्षीदार होताय. त्यामुळे प्लीज तुमच्या लाईफला सगळ्यात जास्त रिस्क असणार आहे आता. वल्लू, तुला खरंच असं वाटतं की असं काही होऊ शकतं? हे बघा, मी तुमच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घेऊ शकत, त्यामुळे प्लीज माझं ऐका. बरं, मी आता ऑफिसला जाऊन येते पटकन. तू ऑफिसला जाणं गरजेचंच आहे का? हो, प्लीज समजून घ्या. मी पटकन जाऊन येईन. सावकाश जा आणि लवकर ये. हो. आलेच. तेजाताई, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. नाही, कालच लक्षात आलं होतं माझ्या, जेव्हा आपण दोघींनी मिळून घर सजवलं आणि मला माझ्याच घरातून तू बाहेर काढलंस ना, तेव्हा आलं माझ्या लक्षात. तुझ्यातला आणि मनोजमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय हे ऐकून खरंच खूप बरं वाटतंय. आय एम हॅपी फॉर यू. तेवढंच नाही, मला आणखीन काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. काय? मला पुष्पा वहिनी आणि महेंद्र भाऊजींना
घराबाहेर काढावं लागलंय. काय? अगं का? हे आत्ता मला डिवोर्स देणार होते. याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? एका बनावटी डॉक्टरांनी ह्यांना खोटे रिपोर्ट्स दिले आणि त्या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलं होतं की ह्यांना 3rd स्टेज लिव्हर कॅन्सर झालाय. व्हॉट? आणि हे रिपोर्ट्स त्यांनी पुष्पा वहिनींच्या सांगण्यावरनं दिले होते. आणि एवढंच नाही, या रिपोर्ट्सवर यांचा विश्वास बसावा म्हणून पुष्पा वहिनी जेवणात ह्यांना काहीतरी खायला घालत होत्या, ज्याचा ह्यांना इतका त्रास व्हायला लागला की यांचा खरंच त्या रिपोर्ट्सवर विश्वास बसला आणि म्हणूनच हे मला डिवोर्स द्यायला तयार झाले. मी जर का ह्यांच्यापासून दूर झाले तर कदाचित मी हे सगळं एक्सेप्ट करेल आणि मला या सगळ्याचा त्रास कमी होईल असं ह्यांना वाटलं आणि हे सगळं घडलंय. हो, एक मिनिट, पण मग हे सगळं तुला कसं कळलं? जेव्हा माझ्या हाती हे रिपोर्ट्स लागले तेव्हा मी ह्यांच्या डॉक्टरांना भेटायला गेले आणि का कोणाच ठाऊक पण मला ना त्या डॉक्टरांचं म्हणणं कुठेच पटत नव्हतं. मग मी ठरवलं आपण सेकंड ओपिनियन घ्यायचं. आणि जेव्हा आम्ही सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं तेव्हा त्या डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा एकदा टेस्ट करायला सांगितलं आणि त्या रिपोर्ट्समध्ये ह्यांची तब्येत एकदम नॉर्मल आहे असं आलं. यांना काहीच नव्हतं झालं. हे सगळं काही पुष्पा वहिनींनी घडवून आणलं होतं. ऐक ना, पण मला एक मिनिट, मला नाही कळत नाहीये की हे जे पुष्पा वहिनी आहेत तुझ्या, त्या का केलं त्यांनी हे सगळं? सुमनला आपण जेलमध्ये पाठवलं ना, त्याचा सूड घ्यायचा होता त्यांना. वल्लरी, अगं हॉरिबल आहे ग हे सगळं. अशी वेळीच लक्षात आलं तुझ्या. पण ठीक आहे, ॲट द एंड सगळं चांगलं झालंय ना, दॅट इज वॉट मॅटर्स. वल्लरी, हे बघ, मला माहिती आहे तू आत्ताच एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममधनं बाहेर आली आहेस, पण एक गोष्ट माझ्या डोक्यात कायम चालू आहे ग. ती गोष्ट खूप त्रास देते मला. मला खूप काळजी वाटते. तेजाताई, काम डाऊन. काय झालंय? कसलं टेन्शन आहे तुम्हाला? वल्लरी, प्रेरणा, तुला आठवतं त्या दिवशी मी तुझ्या घरी आले होते, तुला सांगितलं की नवरात्रीला सुद्धा ती तुझ्या घरी येणार होती, ती आली नाही, माझे फोन उचलत नाहीये, तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. वल्लरी, ती असं नाही वागत. तेव्हापासून आजपर्यंत प्रेरणाशी काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. काय? हो. अहो, पण प्रेरणाताई कधीच असं वागत नाही. एक्झॅक्टली. दिवसातनं एकदा तरी कॉल करतातच ते आपल्याला. सो सॉरी तेजाताई, या सगळ्या घरच्या गडबडीत मी पण विसरले त्यांना फोन करायचं. माझाही कॉन्टॅक्ट झाला नाही. मी काय म्हणते, आत्ता ऑफिसला जायच्या आधी आपण एकदा प्रेरणाताईंना भेटून जायचं का? बघून तरी येऊयात कशा आहेत त्या. चालेल, मला खरंच चालेल. आत्ताच्या आत्ता जाऊयात. हो प्लीज, चला. चल. पेरणा अण्णा, पेरणा. ऐ पेरणा, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अगं वाच, लिहितो वाचता येतं ना. अगं वाच ना, बघ ना. हा? आपल्या जन्मपत्रिका आहेत त्या. पेरणा, तुला सांगतो, आपल्या पत्रिकामध्ये ना 36 गुण जुळत आहेत. हा, म्हणजे तसे जुळत नव्हते. गुरुजीला पैसे दाबले आपण, त्यांनी जुळवल्या. प्रेरणा रागवते काय? बघ, कसं असतं माहितीये का, आलं देवाजीचं मन ते तो कुणाचं चालना. नाहीतर मग गुरुजींनी पुढचं भविष्य सांगितलंच नसतं ना. गुरुजी काय बोलले माहितीये का, आपल्याला ना 3 हट्टीकट्टी पोरं होणार आहेत. ए पेरणा, मी काय म्हणतो, आपण टाइमपास म्हणून आहे ना आपल्या पोरांची नावं ठरवून टाकूया. हा बघ, शिरप्या, गणप्या, खंडू, पंडू, डावळ्या. अगं, घराला कुलूप आहे.
कुठे गेली असेल ग? नाही, आपल्याला न सांगता अशा बाहेर गावी तर नाही जाणार. मी फोन लावून बघते त्यांना. थांबा. नाही नाही नाही, काही उपयोग नाहीये. इतके दिवस मी तिला फोन लावतच होते, नाही उचलला ते. पण ऐक ना, अजितला फोन लावून बघू का मी? हा, लावा. कदाचित. मॅडम, रघु. रघु, बरं झालं भेटलास. मला सांग, प्रेरणाताई आणि अजित भाऊ कुठे आहेत?